मित्रांनो, मला माहीत आहे तुमच्या जीवनात सुद्धा काही ना काही समस्या, काही ना काही अडचणी आहेत। समस्या, अडचणी आणि अडथळे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत। काही वेळा आपण या रोजच्या अडचणींना कंटाळून वैतागून जातो आणि माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का दिल्या असं म्हणून नशिबाला दोष देऊ लागतो। जगातील सर्वच दुःख माझ्या वाट्याला का असं म्हणून आपण निराश होतो। काही करण्याची उमेद आपल्यात राहत नाही। कौटुंबिक, सामाजिक अथवा आर्थिक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर आपल्याला सतत अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागत असतो। अशा प्रकारच्या अडचणी आल्यावर लोक यावर दोन प्रकारे रिॲक्ट होतात। एक तर आलेल्या अडचणींना सामोरं जाऊन त्यांचा मुकाबला करतात, किंवा मग समस्यांचा डोंगर पाहून घाबरून जाऊन आणि हातपाय गाळून नशिबाला दोष देत बसतात। तसे पाहिले तर आयुष्य हे एक कोडं आहे आणि ते आपल्याला सोडवतच पुढे जावे लागते। मात्र हे कोडे सोडवताना अथवा समस्या सोडविताना आपल्याला अनेक बाबी, गोष्टी आणि घटक यांचा समन्वय साधून त्या समस्या सोडवाव्या लागतात। समस्या सोडविण्यासाठी आपली वागणूक, आपला स्वभाव आणि दृष्टिकोन यात काही आमूलाग्र बदल आपल्याला करावे लागतात। माणसाच्या आयुष्यात अडचणी ह्या असणारच आहेत मित्रांनो, पण उगाच त्यांचा बाऊ करत बसू नये। त्यावर मात करून जगण्याची नवी उमेद निर्माण करता आली पाहिजे। आज मी तुम्हाला हाच विचार गौतम बुद्धांच्या एका गोष्टीमधून पटवून सांगणार आहे। तर ही गोष्ट नीट लक्ष देऊ नये का? खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। एका छोट्याशा गावात राहणारा एक शेतकरी खूप दुःखी होता। आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांबद्दल तो दुःखी असायचा आणि लोकांना आपली व्यथा सांगत बसायचा। एके दिवशी त्या शेतकऱ्याला गावातल्या एका व्यक्तीने गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला। गौतम बुद्ध तुमच्या समस्यांवर नक्कीच काहीतरी उपाय शोधतील असं त्याने त्या शेतकऱ्याला सुचविले। त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून शेतकरी दुसऱ्या दिवशी आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी थेट गौतम बुद्धांकडे गेला। गौतम बुद्धांजवळ गेल्यानंतर त्यांना वंदन करून त्याने बुद्धांना सांगितले की मी एक शेतकरी आहे आणि मी शेती करून आपले कुटुंब चालवितो। माझ्या जीवनात सध्या खूप अडचणी, समस्या येत आहेत, म्हणून मी माझ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे आलो आहे असे म्हणून तो आपल्या समस्या बुद्धांना सांगू लागतो। खरं तर कधी कधी आपलं पीक चांगलं येतं तर कधी अजिबात नसतं, हे मला खूप त्रास देतं असे सांगितल्यानंतर शेतकरी पुढे म्हणाला की मला एक पत्नी आहे, ती माझ्यावर खूप प्रेम करते, परंतु कधी कधी ती मला खूप त्रास देते। मला तिचा कंटाळा आला आहे आणि कधी कधी वाटतं ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी किती छान जगलो असतो। अशा प्रकारे तो बुद्धांना आपल्या सर्व समस्या सांगत होता। जोपर्यंत शेतकरी बोलत होता तोपर्यंत गौतम बुद्धांनी एकही शब्द उच्चारला नाही। ते फक्त शेतकऱ्याचे शब्द नीट लक्ष देऊन ऐकत होते। समस्या सांगून शेतकरी पुढे सांगतो की मला एक मुलगाही आहे, तो खूप छान आहे, पण कधी कधी तो मला खूप त्रास देतो आणि माझे काहीच ऐकत नाही। त्याच्या वागण्याने कधी कधी ते माझे मूल नाही असे मला वाटते। असे म्हणत शेतकरी आपल्या सर्व समस्या बुद्धांपुढे सांगून मोकळा होत होता। शेतकऱ्याने गौतम बुद्धांना त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगितली जी त्याला त्रासदायक आणि दुःखी करत होती। आता त्याच्याकडे त्यांना सांगण्यासारखं काहीच उरलं नव्हतं आणि त्याचं मन अगदी हलकं झालं होतं। गौतम बुद्धांना सर्व काही सांगून झाल्यानंतर तो शेतकरी त्यांच्याकडून आपल्या समस्यांचे निराकरण करण्याची अपेक्षा करत होता, परंतु तथागत अजूनही शांतच होते। त्यांनी अजून एकही शब्द आपल्या तोंडातून काढला नव्हता। बराच वेळ गौतम बुद्धांच्या उत्तराची वाट पाहिल्यानंतर शेतकरी अधीर झाला आणि त्याने बुद्धांना मोठ्या आवाजात विचारले, माझ्या समस्येबद्दल तुम्ही काही बोलणार आहात की नाही? तेव्हा इतका वेळ शांत बसलेले बुद्ध शेतकऱ्याकडे पाहत म्हणाले, मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही। बुद्धांकडून शेतकऱ्याला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती। त्यांचे उत्तर ऐकून शेतकऱ्याला आश्चर्य वाटले। त्याचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता। त्याने भगवान बुद्धांना विचारले, तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही माझे प्रश्न का सोडवू शकत नाही? मी ऐकले होते की तुम्ही सर्वांच्या अडचणी सोडविता, सर्वांना मदत करता, मग माझे प्रश्न तुम्ही का सोडवू शकत नाही? हे ऐकताच गौतम बुद्ध स्मित हास्य करतात आणि त्या शेतकऱ्याला उद्देशून म्हणतात की तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक फरकाने सारख्याच असतात आणि प्रत्येकाला आपल्या छोट्या छोट्या समस्या खूप मोठ्या वाटतात। तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही समस्या नाही जी इतरांच्या आयुष्यात नाहीये। प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुखदुःखांचा सामना करावा लागतो। आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येणार आहेत। कधी आपली माणसं आपल्याला अनोळखी वाटतात तर कधी अनोळखी माणसं आपल्याला जवळची वाटतात। प्रत्येकाचेच जीवन अशा समस्यांनी वेढलेले आहे आणि अशा समस्यांचं कोणतंही समाधान नाही। एखाद्याच्या आयुष्यातून एक समस्या गेली तर दुसरी येते। अशा परिस्थितीत आज एक समस्या सोडवली तर उद्या दुसऱ्या समस्येला तोंड द्यावे लागते। हे जीवनाचे अविचल सत्य आहे। बुद्धांचे म्हणणे ऐकून शेतकऱ्याला राग येतो आणि तो बुद्धांना म्हणतो की लोक तुम्हाला महात्मा म्हणतात, तुम्ही सर्वांचे प्रश्न सोडवता असे मी लोकांकडून ऐकले होते, पण माझे प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही मला बकवास गोष्टी सांगत आहात।
मी तुमच्याकडे खूप आशेने आलो होतो, पण आता मला असे वाटते की माझे तुमच्याकडे येणे व्यर्थ होते. मी तुमच्याबद्दल जे काही ऐकले होते ते सर्व खोटे आहे. असे म्हणून तो शेतकरी तिथून निघून जाऊ लागला. इतक्यात भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तुम्ही सांगितलेल्या समस्या मी सोडवू शकत नाही, परंतु मी तुमच्या इतर समस्या सोडवू शकतो. बुद्धांचे हे बोलणे ऐकून शेतकरी आश्चर्यचकित होतो आणि बुद्धांना म्हणतो की मी सांगितलेल्या समस्येशिवाय मला दुसरी कोणतीही समस्या नाहीये, आणि जरी मला असेल तर मला ते का माहीत नाही. बुद्ध त्यांना सांगतात की तुमची समस्या ही आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या नको आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असा विचार करणे हेच तर समस्येचे कारण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची समस्या असते, हे सत्य तुम्ही स्वीकारले पाहिजे. आपण या जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहोत असा विचार करणे थांबवा. आपण आपल्या सभोवतालच्या लोकांकडे पाहावे, कारण इतर लोक देखील एखाद्या गोष्टीबद्दल नाराज आणि दुःखी असतात. जीवनात सुख दुःख येतच राहतील, ते कोणीही बदलू शकत नाही. तुम्हाला फक्त दोन्ही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. असं केलं तरच दुःखाचा प्रभाव तुमच्यावर फारसा पडणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये हा विचार तुम्हाला सोडून द्यावा लागेल. जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या येणारच आहेत. त्यापासून पळ काढण्यापेक्षा किंवा त्या का आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यातून जो व्यक्ती मार्ग काढतो तोच खरा मनुष्य आहे. तोच खरा मनुष्य आहे असे मी मानतो. बुद्धांचे हे विचार ऐकून शेतकरी त्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागू लागतो. गौतम बुद्ध त्याला काय सांगू पाहत होते हे त्याला समजले. तो बुद्धांना नमस्कार करतो आणि आनंदाने व समाधानाने आपल्या घरचा रस्ता धरतो.